नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। सहकारी बँकेमध्ये मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळत आहे। लिपिक या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी यांच्या ब्रांचेस आहेत। तर तुम्हाला नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे, तर नक्कीच अप्लाय करायचं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत की एज लिमिट काय असणार आहे, त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, जॉब लोकेशन काय असणार आहे, त्याचबरोबर सॅलरी किती दिली जाणार आहे, त्याचबरोबर परीक्षेचं ठिकाण कोणतं असणार आहे, याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर या बँकेअंतर्गत जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। क्लार्क या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता रुपये 647 कोटीपेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या व कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे आणि मुंबई जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या जनता सहकारी बँक्स लिमिटेड आजरा या प्रतियश सहकारी बँकेस क्लार्क पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे। तर पात्रता काय लागणार आहे? कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वाणिज्य शाखेतील जर पदवीधर असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। MSCIT सर्टिफिकेट किंवा समतुल्य प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। जे IIB GD जर कोर्स उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार। जर का नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। तुम्ही दुसऱ्याही डिस्ट्रिक्ट मध्ये राहत असाल तरी अर्ज करू शकणार आहात। वयोमर्यादा दिलेली आहे 22 ते 35 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। बँकेतील कामकाजाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। फ्रेशर जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात। पदसंख्या आहे 20 जागा निघालेल्या आहेत। सुरुवातीस देय पगार त्यांनी सांगितलेला आहे 10,000 या ठिकाणी तुम्हाला पर मंथ स्टार्टिंग या ठिकाणी पेमेंट दिला जाणार आहे। सुरुवातीस देय सांगितलेलं म्हणजे स्टार्टिंग तुमचा जो काही प्रोबेशन पिरियड असेल त्या दरम्यान तुम्हाला हा 10,000 पगार दर महिन्याला दिला जाणार आहे। त्यानंतर तुमचा प्रोबेशनल पिरियड संपल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट सुद्धा केलं जाणार आहे आणि सॅलरी देखील तुमची या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे। अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रिया सांगितलेली आहे। उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचायच्या व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यानंतर परीक्षेसंदर्भात त्यांनी सांगितलेले परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। 100 मार्कांची बहुपर्यायी परीक्षा असणार आहे। पासिंगची गुणवत्ता यादी कट ऑफ म्हणजेच ठरवण्यात येईल त्याप्रमाणे मुलाखतीस तुम्हाला बोलवले जाईल। IIBF च्या आधारित या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे। परीक्षेची तारीख, वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेश पत्र उमेदवारास त्याच्या ईमेल ID वरती पाठवले जाईल। तर तुम्ही फॉर्म भरताना ईमेल ID अचूक लिहिणे तुम्हाला गरजेचं असणार आहे। सदर परीक्षा कोल्हापूर जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लिमिटेड कोल्हापूर यांचे मार्फत आजरा येथे आयोजित केली जाणार आहे। तर आजरा या ठिकाणी तुम्हाला परीक्षेसाठी जावं लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। परीक्षेचे स्थळ नियोजित तारखेपूर्वी उमेदवारांना कळवण्यात येईल। तोंडी मुलाखतीचे आयोजन बँकेमार्फत केले जाईल। ऑफलाईन परीक्षेतील मेरिट प्रमाणे तोंडी मुलाखतीसाठी बोलवले जाईल। उमेदवारांच्या ऑफलाईन परीक्षेतील व तोंडी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची यादी असोसिएशनच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केली जाईल। 708 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क आकारला जाणार आहे। तर सहकारी बँकेसाठी आजकाल एवढाच शुल्क आकारला जातो, खूप जास्त आहे खरं तर। त्यानंतर मुलाखतीमध्ये योग्य ठरणाऱ्या उमेदवारांची बँकेच्या आवश्यकतेनुसार नेमणूक केली जाणार। याबाबतचे सर्व अधिकार माननीय संचालक मंडळाकडे राहतील। अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे 11/4/2025 असणार आहे।
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की विचारा. याची जी PDF फाईल आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या. जर का तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी अर्ज करा. त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.